श्री स्वामी समर्थ. 12 ऑगस्ट श्रावणापूर्वीची आषाढ अमावस्या पॉवरफुल, दुर्मिळ योगायोग जुळणार. या काही राशी भाग्यशाली ज्यांना भगवान महादेवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हिंदू धर्मात अमावस्या ही अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाची तिथी मानली जाते. त्यापैकी ऑगस्ट महिन्यात आषाढ अमावस्या लवकरच येत आहे. ही अमावस्या हिंदू धर्मातील महत्त्वाची अमावस्या मानली जाते. श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वी येणारी ही अमावस्या विशेष फलदायी मानली जाते. महाराष्ट्रात आषाढ अमावस्येला दीप अमावस्या म्हणून देखील ओळखले जाते. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा देखील केली जाते. दिवा हा ज्ञान, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. मात्र अनेकांच्या मनात संभ्रम आहे की आषाढ अमावस्या 2026 मध्ये नक्की कधी आहे. चला जाणून घेऊयात. महाराष्ट्रातील अमांत पंचांगानुसार 2026 मध्ये आषाढ अमावस्या 12 ऑगस्ट 2026 म्हणजेच वार बुधवार रोजी आहे. हीच अमावस्या आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस मानली जाते आणि त्यानंतर 13 ऑगस्ट 2026 पासून श्रावण महिन्याची सुरुवात होते. अमावस्या तिथी प्रारंभ होत आहे 11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 1:53 ती अमावस्या तिथी समाप्त होत आहे 12 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11:06. अमावस्या तिथी पितरांना समर्पित मानली जाते. तर्पण, श्राद्ध, तिळतर्पण आणि दान करण्यास विशेष महत्त्व आहे. अनेक कुटुंबात या दिवशी देवघराची स्वच्छता, पूजेच्या साहित्यांची तयारी आणि श्रावणातील व्रत उपवासांचा संकल्प केला जातो. भगवान विष्णू, भगवान शिव आणि कुलदैवताची विशेष पूजा, जप, दीपदान आणि दान करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार आषाढ अमावस्या 12 ऑगस्ट 2026 रोजी आहे. ही पितृपूजन, दान आणि आध्यात्मिक साधनेसाठी महत्त्वाची तिथी मानली जाते. पारंपरिक ज्योतिषीय मान्यतेनुसार या काळात काही राशींना ग्रहस्थितीचा तुलनेने अनुकूल प्रभाव जाणवू शकतो. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना आषाढ अमावस्या त्यांच्यासाठी अधिकच खास असणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा हर हर महादेव. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा आषाढ अमावस्या वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक आणि कौटुंबिक दृष्टीने सकारात्मक ठरू शकते. रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संधी देखील मिळू शकतात. तर नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कौतुक देखील मिळू शकते. पितृपूजन आणि दान केल्याने मानसिक समाधान लाभेल अशी धार्मिक श्रद्धा आहे. सोबतच भगवान महादेवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत आहे. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखी एखादी इच्छा देखील पूर्ण होताना दिसणार आहे. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. सोबतच या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यानंतर आहे कर्क रास. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा कर्क राशीच्या व्यक्तींना या काळात मनशांती आणि आत्मविश्वास मिळू शकतो. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल आणि घरातील वातावरण आनंदी राहण्याची देखील शक्यता आहे. कुटुंबातील मतभेद कमी होऊन नातेसंबंध अधिक दृढ देखील होऊ शकतात. भगवान शिवाची उपासना आणि दीपदान करणे शुभ मानले जाते. सोबतच भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्याने या काळामध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायात अधिक मुनाफा प्राप्त होऊ शकतो. सोबतच बिझनेस करणाऱ्या लोकांना त्यांच्या बिझनेसची प्रगती होताना दिसणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय अनुकूल असणार आहे. त्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहणार आहे. कन्या रास. ज्योतिषशास्त्रानुसार यंदा कन्या राशींसाठी करिअर आणि आर्थिक क्षेत्रात चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची देखील शक्यता असून प्रलंबित कामे पूर्ण होण्यास मदत मिळू शकते. गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घेतल्यास लाभ होण्याची देखील शक्यता आहे. पितृतर्पण आणि दान करणे शुभ मानले जाते. सोबतच या काळामध्ये भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्याने या काळामध्ये तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य देखील प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर या काळात उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील वाढू शकतात. त्यामुळे उत्पन्न वाढून तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यानंतर वृश्चिक रास.
ज्योतिषशास्त्रानुसार यंदा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ प्रगतीचा ठरू शकतो. व्यवसायात नवीन संपर्क निर्माण होतील, तर नोकरीत सकारात्मक बदल दिसू शकतात. आत्मविश्वास देखील वाढेल आणि काही महत्त्वाचे निर्णय तुमच्या बाजूने जाऊ शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहण्याची देखील शक्यता आहे. सोबतच भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होत असल्याने या काळामध्ये तुमच्या जीवनातील सर्व संकटे मिटणार आहेत. त्यासोबतच हा काळ तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक गोष्टी घेऊन येणारा ठरणार आहे. त्यासोबतच नोकरी करणाऱ्या लोकांना या काळात त्यांच्या नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग देखील बनत आहे. त्यानंतर आहे मीन राशीच्या लोकांसाठी आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्या अधिकच खास असणार आहे. कारण या दिवशी तुम्हाला एखादी मोठी आनंदाची बातमी मिळण्याचे संकेत देखील बनत आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल. सोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर भगवान शिवाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्याने या काळामध्ये तुमच्या नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण होणार आहे. नात्यांमध्ये असलेला दुरावा दूर होऊन तुमच्या नात्यांमध्ये गोडवा वाढेल. सोबतच या काळामध्ये वर्षानुवर्षे तुमचे अडकलेले एखादे काम यशस्वीरित्या मार्गी लागू शकते. आषाढ अमावस्येच्या दिवशी श्रद्धेने केलेले पूजन आणि सत्कर्म विशेष पुण्यदायी मानले जाते. आषाढ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून नदी, तलाव किंवा घरीच गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे. स्नानानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवपूजा करावी. अमावस्या ही पितरांना समर्पित तिथी मानली जाते. शक्य असल्यास तर्पण, तिळतर्पण किंवा पितरांचे स्मरण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. भगवान शिवांना जलाभिषेक करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. तसेच भगवान विष्णूची पूजा करून कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी. महाराष्ट्रात आषाढ अमावस्येला दीप अमावस्या म्हणूनही साजरी केली जाते. घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करावी आणि संध्याकाळी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. या दिवशी अन्नदान, वस्त्रदान, तिळदान, धान्यदान किंवा गरजूंना मदत करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याचबरोबर या दिवशी महामृत्युंजय मंत्र, ओम नमः शिवाय किंवा आपल्या आराध्य देवतेच्या मंत्रांचा जप करून ध्यान करावे. यामुळे मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते अशी श्रद्धा आहे. अनेक भाविक या दिवशी उपवास किंवा फलाहार करतात. सात्विक भोजन घेऊन राग, मत्सर आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. तर मित्रांनो, आषाढ अमावस्या या राशींसाठी अतिशय खास राहणार आहे. या राशींना त्यांच्या आयुष्यामध्ये विशेष सकारात्मक बदल झालेले या अमावस्येपासून पाहायला मिळणार आहे. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.